ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जोले 24 भगवान की, देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की, सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति वात्सरत्नगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथेची वाचना चालू आहे आणि आचार्य भगवान या प्रथमानुयुगच्या ग्रंथाच्या माध्यमातून महापुरुषांचे चरित्र आपल्यासमोर ठेवत आहेत आणि ते महापुरुष श्रीराम होते आणि त्यांच्या माध्यमातून या चरित्राची वाचनाने चरित्र आपल्या हृदयपटलावर अंकित होत चाललेलं आहे। काल आचार्य भगवंतांनी परवा दिवशी आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं की त्या वनामध्ये श्रीराम, सीतामय्या आणि श्री लक्ष्मण हे तिघही आपली जी दिनचर्या आहे ती कशी व्यतीत करत होती आणि संध्याकाळच्या टायमाला जी झालेली घटना होती त्या घटनेमध्ये सुद्धा एवढं दृढ राहण्याचा पुरुषार्थ त्या तिन्ही महापुरुषांनी, महापुरुष असून सुद्धा त्या वनामध्ये जाऊन ती साधना करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ केला होता, हे कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं। आणि जिथं ते झोपी गेले होते तिथलं चिंतन आणि वर्णन चालू होतं। आज आचार्य भगवान आपल्या समोर निश्चित रूपानं त्याच्या पुढचं कथन करणार आहेत। अतिशय उत्कृष्ट प्रसंग आजच्या भागामध्ये आचार्य भगवान कथन करणार आहेत की ज्यावेळी ते त्या सामंतांना, राजांना, मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून तिथनं बाजूला काढतात आणि त्या नदीच्या पार जाऊन एका जंगलामध्ये, एका झाडामध्ये निद्रा अवस्थेमध्ये घेतात आणि एकमेकांची पहिरादरी करत व्यवस्थित त्यांची निद्रा पार पडते। आता इकडं जे नदीच्या अलीकडे जे मंत्री, सामंत आणि राजे लोक थांबले होते ते निराश झालेले आहेत आणि निराश अवस्थेमध्ये चालत चालत परत आपल्या नगराकडे जाण्यासाठी निघत होते। त्याच वेळी झाडांनी नटलेल्या त्या जंगलामध्ये प्राण्यांनी सुसज्ज असलेल्या त्या जंगलामध्ये एका झाडाच्या
सांद्रीतून ज्यावेळी त्यांनी त्यांचं लक्ष एका राजांचं आणि सामंतांचं गेलं, त्यावेळी त्यांना दिसलं की एक मुनिराज तो विराजमान आहे. त्या मुनिराजांच्या जवळ ते सामंत, राजे आणि मंत्री गेले. ज्यावेळी मुनिराजांना त्या सामंतांनी, मंत्र्यांनी, राजांनी प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन ते मुनिराजांना ते सामंत, राजे आणि मंत्री म्हणू लागले की हे महाराजजी, या संसारामध्ये काहीही अर्थ नाही, हा संसार निस्सार आहे. या संसाराची चाल रीती आणि संसाराची रीत कुणालाही जगात कळत नाही आणि हा संसार अशा रीतीनं चाललेला आहे की तो वेगळ्या रीतीवर आहे. त्यामुळे या संसारामध्ये काहीही अर्थ नाही, हा संसार त्यागण्यायोग्य आहे आणि आम्हाने तुम्ही दीक्षा देऊन उपकृत करावे. नुसता राजाचा विरह झाल्यानंतर त्यांना वैराग्य होऊन ते दीक्षेसाठी प्रवृत्त झालेले. आम्हाने सगळ्यांचा विरह झाला तरी आम्हाने वैराग्य होत नाही. यान माडत सम्यक्त माडत एवढ्या सगळ्यांचा विरह होऊन सुद्धा आम्हाने तो मोक्ष मार्ग किंवा वैरागाचा मार्ग सापडत नाही. परंतु ते राजे, सामंत आणि मंत्री, आपला एक राजा जो अजून झाला नव्हता, तो युवराज होता, तो युवराज आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांना वैराग्याची प्राप्ती झाली. आणि त्यातल्या बऱ्याच राजांनी, मंत्र्यांनी, सामंतांनी त्या मुनिराजांच्या चरणावर ज्यावेळी नतमस्तक झुकून दीक्षेची मागणी केली, त्यावेळी त्यांनी त्यांच्या आचार्यांच्याकडे नेलं. आचार्यांनी पाहिलं की यातले काही जीव आहेत ते भव्य जीव आहेत, त्यांना त्यांनी दीक्षा दिली. आणि बऱ्याच राजा, सामंत आणि मंत्र्यांनी तिथे दीक्षा घेतली. ज्यांची शक्ती नव्हती त्यांनी मिथ्यात्वाचा आजन्म त्याग केला. आणि ज्यांची शक्ती नव्हती त्यांनी काही जणांनी प्रतिमा घेऊन त्याच महाराजांची सेवा करण्यासाठी तिथं ते विराजमान झाले. ते घराकडे गेले नाहीत. जे राहिलेले होते, आता ज्यांना कायच जमत नाही, ना इकडे जावे ना तिकडे जावे, मध्यभागी विभागावे. ज्यांना इकडचं बी जमत नाही, इकडचं बी जमत नाही, मग मध्यभागी जायचं. त्यावेळी ते राहिलेले जीव नाही, परत जे दीक्षा घेतले होते त्यांचे घोडे, हत्ती, त्यांचं सगळं सामान जे काय होतं ते घेऊन त्यांच्या मुलांना सुपूर्द करण्यासाठी राहिलेले राजे, मंत्री आणि सामंत परत आपल्या अयोध्या नगरीकडे प्रयाण करत होते. आणि त्यांचं अयोध्या नगरीकडे प्रयाण चालू होतं. त्याच वेळी तुम्हाला माहिती आहे, मागं आपण चर्चा करून आलेलं आहे की राम ज्यावेळी त्या अयोध्या नगरीतून बाहेर निघले तेव्हा अरहनाथ भगवंतांचं एक मंदिर लागलं होतं. आता सामंत, राजे, मंत्री त्या अरहनाथ भगवंतांच्या मंदिरामध्ये परत पोचलेत. आता म्हणतात की भगवंताचं दर्शन करून आपण आपल्या मार्गावर परत निघून जाऊ. आणि त्यावेळी ते निघून गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये जातात. अतिशय भावपूर्वक तिथं भगवंतांची जी प्रतिमा आहे ते प्रतिमा पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भाव उत्कृष्ट होतात. त्या भगवंतांची, ते जिनेंद्रांची ती पूजा अर्चा करतात. तिथं भगवंतांना प्रणाम करतात. आणि त्याच वेळी त्यांना तिथं लक्षात येते की तिथं पलीकडच्या ह्याच्यामध्ये एक महाराज विराजमान होते. ते परत महाराजांकडे जातात. आणि महाराजांकडे गेल्यानंतर त्यातल्या काही सामंतांना, काही मंत्र्यांना आणि काही राज्यांना परत वैराग्य निर्माण होते. ते महाराजांच्या जवळ मानतात. ते सत्यकेतू नावाचे महाराज जो होते त्यांच्याजवळ जातात आणि त्या सत्यकेतू आचार्यांना प्रणाम करून, त्यांची पूजा अर्चा करून, त्यांच्या चरणामध्ये परत नतमस्तक होऊन म्हणतात की या संसारामध्ये काही अर्थ नाही आणि तुम्ही आम्हाला दीक्षा देऊन उपकृत करावे. राहिलेल्यांचे भाव नव्हते, त्यांचे बी भाव बनायला चाललेले. किमिया एका व्यक्तीचा आहे, ज्यांचं चरित्र, ज्यांचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करतोय. त्या श्रीरामांचा हा किमिया होता की ज्यांचे राजे, मंत्री आणि सामंत सुद्धा त्यांचा विरह झाल्यानंतर दीक्षा घेण्यात उद्युक्त झाले. त्यांनी आचार्य सत्यकेतूंना दीक्षा मागितल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांची भव्यता ओळखून त्या बऱ्याच राजांना, मंत्र्यांना, सामंतांना तिथे दीक्षा दिली आणि ते साधनेमध्ये लीन झाले. ज्यांना जमत नाही त्यांनी प्रतिमा घेतल्या, ज्यांना जमत नाही त्यांनी मिथ्यात्व त्यागून सम्यक्त्वाचा नियम घेतला आणि त्यांना काहीच जमत नाही ते बाजूलाच बघत राहिले. आता ही तर अवस्था सगळीकडेच आहे, किनीत काही वेगळी अवस्था नाही. लांबनं नुसतं बघायचं, एक जरा पुढे जाऊया म्हणून मिथ्यात्व त्याग करायचा, जरा पुढे जाऊन मुन्या ते नाही अजून.
आणि जरा पुढे जाऊया म्हणून ते बी काय बोलणार बघा, मौन धरलं. ही अवस्था सगळीकडे आहे. परंतु त्यांनी राहिलेले जे आहे, जे होते प्रतिमा घेतले तिथेच महाराजांची सेवा करण्यासाठी राहिले. त्यांचा आहार विहार निहार बाकीच्या गोष्टी करण्यासाठी राहिले. आणि जे राहिलेले आता त्यांचे हत्ती घोडे सगळं जे सामान होतं ते सामान घेऊन आता परत ज्यावेळी ते सगळं सामान घेऊन नगरामध्ये जातात, पहिला त्या राजे सामंत आणि मंत्री त्यांचे जे चिरंजीव होते त्यांच्याजवळ सगळे पोचतात. त्यांचं सामान त्यांच्या सुपूर्त करतात आणि त्यांना सगळा वृत्तांत सांगतात की राजाच्या वीर्यामुळं तुमच्या वडिलांनी दीक्षा ग्रहण केलेली आहे, तुमच्या वडिलांनी प्रतिमा ग्रहण केलेली आहे आणि तुमच्या वडिलांनी मिथ्या तो त्याकडून सम्यक्त्वाचा नियम घेतलाय. बरेच जण मुनी महाराजांची सेवा करण्यासाठी तिथंच राहिलेले आहेत. बरेच जण दीक्षा घेऊन साधना करत आहेत आणि बरेच जण प्रतिमाधारी बनून साधना करत आहेत ती महाराजांची सेवा करून. हे सगळा वृत्तांत सांगितला आणि तो वृत्तांत सांगून परत त्या अयोध्या नगरीचा जो राजा होता, ज्याचा कोण भरत, त्या भरताजवळ पोहोचल्यानंतर राहिलेले जे सामंत राजे मंत्री होते ते भरताजवळ पोहोचतात आणि भरताला सगळा वृत्तांत सांगायला चालू करतात की आम्ही श्री रामांच्या बरोबर रामांच्या पाठीमागनं असं गेलो होतो, त्यांना किती आग्रह केला, कोणत्याही गोष्ट केल्या, परंतु त्यांचं हृदय इतकं कठोर आहे, त्यांनी कोणतीही कुणाची गोष्ट काही ऐकली नाही. त्यांनी जो आपला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतला आणि त्यांनी आपलं प्रयाण पुढे तसंच वनामध्ये चालू ठेवलेलं आहे. ते काही परत येऊ शकले नाहीत. आणि बरेच त्यांच्या वीर्यामुळं बऱ्याच मंत्र्यांनी, बऱ्याच सामंतांनी आणि बऱ्याच राजांनी सुद्धा वैराग्य धारण करून दीक्षा घेऊन ते वनामध्ये राहिलेले. भरताने हे ऐकल्यानंतर जो राज्य करण्यामध्ये उद्युक्त होता, अजून राज्य करायचा अजून उद्युक्त झाला नव्हता, कारण की शेवटचा राज्याभिषेक वडिलांच्याकडून राहिला होता. त्याच वेळी त्याच्या मनामध्ये वेगळे भाव आले. परंतु त्याच वेळी अनरण्याचा पुत्र राजा दशरथ, ज्याच्या मनामध्ये वैराग्याची ज्योत पेटली होती, तो आता काय करतोय, भरताचा राज्याभिषेक, आपला शेवटचा जो राज्याभिषेक होता तो आपण स्वतः पार पडतोय आणि सगळ्यांना सांगतोय की मी आता या संसारामध्ये राहणार नाही. कारण की त्यानं सुद्धा त्या सामंतांची, राजांची आणि मंत्र्यांची वार्ता ऐकली होती की श्रीराम एवढा कठोर मनाचा बनलेला आहे, त्यानं कोणतीही बातमी ऐकली नाही आणि मान्य केली नाही. ते वनामध्ये तसेच चालत पुढे चालले आहे. त्यावेळी तो सगळ्या राजपाटाचा सगळ्याचा त्याग करतोय आणि तो तिथंच त्या मंदिरामध्ये असलेल्या महाराजांच्याकडे जाऊन दीक्षेसाठी निवेदन करतोय. त्या दशरथ राजाबरोबर सुद्धा बरेच सामंत मंत्री सुद्धा दीक्षा घ्यायसाठी उद्युक्त होतात आणि त्यांच्याबरोबर दीक्षा घेण्यासाठी त्या आचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची विशिष्ट रूपानं पूजा पार पडतात आणि ती पूजा झाल्यानंतर ते आचार्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन दीक्षेचे निवेदन करतात. दीक्षेचं निवेदन केल्यानंतर त्यांना ती श्रमणत्वाची दीक्षा, ते आचार्य त्या दशरथ राजाला त्या श्रमणत्वाची दीक्षा देतात आणि ते साधना करू लागतात. आता इकडं पतिराज दीक्षा घेऊन निघून गेले, माझा मुलगा बी मला सोडून गेलेला आहे, अशा भावनेमध्ये दोन माता जी अपराजाता होती, कोण, कोण, कौशल्या आणि कोण, सुमित्रा. बरोबर, जरा लक्षात ठेवलाय, किनीवाली जरा पुढे आहेत. अपराजिता म्हणजेच कौशल्या आणि लक्ष्मणाची जी माता होती ती सुमित्रा. या दोघ्या एवढा विलाप करत होत्या कारण की आमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलाय, सगळं काही संपत्ती वैभव सगळं काय आहे, राजमहल राजपाट, परंतु पती सुद्धा आमच्या बरोबर नाहीत आणि आमचे पुत्र सुद्धा आमच्या बरोबर नाहीत, म्हणून ते विलाप करत होते. आता भरतानं तो विलाप पाहिला आणि भरत सुद्धा दुःखी झालेल्या अवस्थेमध्ये. त्याच वेळी कैकेयीने सुद्धा तो विलाप पाहिला की ही कौशल्या आहे आणि सुमित्रा आहे, ती विलाप पुत्र विरामध्ये विलाप करत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तिचं मन सुद्धा आता द्रवित झालं की मनामध्ये विचार करल्या की ही सगळी घटना घडल्या ती माझ्या एकटीमुळेच घडलेल्या आहे, कारण की मीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. कैकेयीच्या मनामध्ये तशी विकल्प चालू झाले आणि ती कैकेयी आपल्या महालामधून उठते आणि भरताच्या महालामध्ये येते आणि भरताजवळ आल्यानंतर
ती भरताला म्हणत असते की माझ्या एका दुःखामुळं, भरत राजाला सांगत असते की माझ्या एका दुःखामुळं हे सगळं घराचं वातावरण झालेलं आहे. तू राजगादीवर बसून सुद्धा राजाचा जो अधिकार पाहिजे किंवा राजाचं जे होल्ड पाहिजे ते तुला प्राप्त होऊन झाले. याचं मूळ कारण कोण असेल तर राम आणि लक्ष्मण इथं नाहीत, म्हणून तुला ते सगळं वैभव प्राप्त होऊन झाले. तू राज्य करून सुद्धा काही उपयोग नाही. आणि माझ्यामुळं त्या कौशल्या मातेला आणि सुमित्र मातेला एवढं दुःख व्हायले की रात्रंदिवस त्या शोकाकुलमध्ये आहेत आणि ते दुःख स्वतः आपल्या छातीवर घेऊन सहन करण्याचा पुरुषार्थ आणि प्रयत्न करत आहे. त्याच्यापेक्षा हे भरत, हे पुत्र, तू आता तडकाफिड इथनं जाऊन श्रीराम आणि श्री लक्ष्मण आणि सीतामाईला परत घेऊन आपल्या नगरामध्ये ये. मी श्रीरामांना बोलण्यासाठी तुझ्या पाठीमागे मी सुद्धा येते. तू तडकाफडकी लवकरात लवकर जावं. भरताला सुद्धा हेच पाहिजे होतं, कारण की राज्य करण्यामध्ये त्याचा काही एक टक्का सुद्धा इंटरेस्ट नव्हता. त्याची इच्छा होती त्याच वेळी दीक्षा घेण्याची, परंतु वडिलांच्या आज्ञेखातीर आणि मोठा जो बंधू आहे, जो व्यवहार पुरुष आणि आदर्श पुरुष होता, ते श्रीरामांच्या शब्दामुळं आणि मातेच्या शब्दा आग्रह खातर त्याला राज्य करावं लागत आहे. तो आईने ते शब्द काढल्यानंतर इतका आनंदी होतोय की आत्ताच त्याला राज्याभिषेक घेऊन राज्याच्या गादीवर सिंहासनावर बसवले, असा आनंद त्याला त्यावेळी झालता भावाकडे जायचे शब्द ऐकल्यानंतर. तुम्हाला फोन आला माहेरचा, एवढा आनंद होतोय. सन्मत सागर महाराज म्हणायचे की आमचे काय म्हणणार आहे कळलंय तुम्हाला आता. एवढा आनंद होतोय. याला तर साक्षात आपल्यापासून दूर झालेला जो भाव आहे त्या भावाकडे जाण्याची संधी मिळणार आहे म्हणून एवढा आनंद झाला होता. आम्हाला अशी व्यक्ती कोण भेटले, अशा व्यक्तींचा फोन आला किंवा अशा व्यक्तींचं सानिध्य प्राप्त झालं तर आम्हाला आनंद आणि आमचं हृदय द्रवित होतंय. परंतु त्यांना जो भाऊ सोडून गेलेला आहे त्या भावाला भेटण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्या भरताला इतका आनंद झालेला आहे. तो तडकाफिड असा सगळ्यात जो वेगवान धावणारा घोडा आहे त्या घोड्याला तो आपल्या मंत्र्यांना काढायला सांगतोय की त्या घोड्यावर बसून मी जाणार आहे. त्या घोड्यावर बसतोय तो तडकाफडकी. ज्या राजांनी, सामंतांनी, मंत्र्यांनी श्रीरामाबरोबर गेले होते आणि ते परत आलेले आहेत त्यांना वाट दाखवायला पुढे तो घेतोय आणि तडकाफडकी त्या घोड्यावरनं जातोय. आपली स्वारी एवढ्या जोरात चालवते की काही मनात भाव न ठेवता लवकरात लवकर मी श्रीरामाजवळ आणि सीतामाईजवळ कसं पोचेन याची चिंता त्याच्या मनात होती. तो घोड्यावर बसल्यानंतर घोडा एवढ्या वेगवान गतीनं तो चालवत असतोय आणि ज्यावेळी शर्वरी नदीच्या काठावर तो घोडा येतोय, कारण तुम्हाला माहितीये ते सामंत राजे शर्वराच्या नदीच्या काठावर येऊन थांबले होते. तिथनं रामाने त्यांना पाठीमागं पाठवलं होतं. त्यातले बरेच वैरागी झाले, दीक्षा घेतले, बरेच प्रतिमाधारी बनले आणि बऱ्याच जणांनी मिथ्यात्व कोण सम्यक्त्वाचा नियम घेतला. तिथं पोचल्यानंतर श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामैया यांनी नदीतून जाऊन पार केली होती, कारण की त्यांच्याकडे राजपाट काय राहिला नव्हता. परंतु भरत अयोध्येचा आणि या देशाचा अजून सुद्धा राज्य होता आणि राज्याभिषेक होऊन तो राज्य करत होता. त्यामुळे त्याच्याकडे सगळी सेना, सगळं काही होतं. त्यावेळी आता शर्वर नदी आल्या, तिथल्या त्या सामंतांनी, मंत्र्यांनी सांगितले की श्रीराम या नदीतून नदी पार करून पलीकडे गेले आहेत. त्यावेळी तिथल्या लगेच मंत्र्यांनी त्यांच्याजवळ आलेले कलाकार, त्या कलाकारांनी तिथलीच लाकडं सगळी एकत्र केली आणि त्या लाकडाची सुंदर अशी नाव बनवली. लगेच पूर्ण देशाचा राजा होता तो, किरकोळ व्यक्ती नव्हता. नुसतं देशाची प्रथम नागरिक आली तर काय काय झालं तुम्ही बघितलंय की सिस्टीम कशी लागली होती. हा तर सगळ्या पूर्ण जगावर राज्य करणारा राजा भरत होता. सगळे सामंत मंत्री सगळे त्यांच्या चरणाची सेवा करत होते. जगातले सगळे राजे त्यांच्या चरणावर होते, कारण त्याच्या प्रतापशाली तर त्यांच्या राज्याचा इतिहास होता, कारण ते क्षत्रिय वंशातील होते. लगेच नावेची व्यवस्था तयार केली आणि त्या नावेत बसून तो भरत त्या शर्वर नदीला पार करतोय आणि पार केल्यानंतर आता लगेच तिथले घोडे वगैरे घेतोय आणि त्या घोड्यांवर बसून तो लगेच आपली स्वारी इकडं तिकडं बघत
आता जे व्यक्ती दिसतात, जी माणसं दिसाल्या, त्या माणसांना, त्या व्यक्तींना तो विचारतोय की सुंदर असे 2 गोरगोमटे, कोण विचारलाय? भरत विचारलाय. असे 2 पुरुष जे अतिशय जगामध्ये सर्वात सुंदर दिसतात, असे 2 पुरुष आणि असं सगळ्यात जगात सुंदर दिसणारी एक स्त्री तुम्हाला इथनं जाताना दिसली काय? ते लोक म्हणतात नाही. परंतु तरी सुद्धा न थांबवता घोडे तसेच पुढे चालवत तो जात असतोय. आणि त्याच वेळी जात असताना एका झाडाखाली सगळेजण विश्रामासाठी असलेले त्या भरतला दिसल्यानंतर, लांबून दिसल्यानंतर भरत इतका आनंदित होतोय, तिथंच तो घोड्याला थांबवतोय, घोड्यावरनं खाली उतरतोय आणि घोड्याला बाजूला सारून देतोय. आणि तिथनं चालत चालत, कारण की आता मी जरी राजा असलो तरी माझा हृदयातला राजा आहे तो मला मिळणार आहे. मी जरी राजा असलो तरी माझ्या हृदयात ज्याचं राजा म्हणून स्थान आहे तो व्यक्ती आता माझा मोठा भाऊ मला मिळणार आहे. म्हणून तो तिथनं उतरतोय आणि पायी चालत चालत त्या वनामध्ये, त्या दगडातून, त्या काट्यातून जिथनं वाट मिळेल तिथनं जातोय. आणि गेल्यानंतर पहिला श्रीरामांच्या चरणामध्ये आपलं दोन्ही गुडघे टेकवून आपलं मस्तक आहे ते श्रीरामांच्या चरणावर टेकवतोय आणि त्यांचे पाय धरून सांगतोय की काय बी करून तुम्ही, रडत रडत सांगतोय की आपल्या अयोध्या नगरीस परत यावं. श्रीरामांनी लगेच भरताचा डोक्यावर हात ठेवला आणि त्याला उठ म्हणून सांगितलं, परंतु भरत काय उठायला तयार नाही. श्रीरामांचे दोन्ही पाय घट्ट पकडून भरत तसाच त्या रामांच्या चरणामध्ये बसलाय की मला पहिला शब्द द्या की मी अयोध्या नगरीमध्ये परत येतो, तरच मी इथनं उठणार आहे, नाही तर मी उठणार. श्रीराम समजावून सांगले की भरत, हे बघ, तू अयोध्या नगरीचा राजा आहेस आणि तुला हे शोभनीय नाही. तू ऐक, मी सांगतोय, तू उठ. त्यावेळी भरत म्हणतोय की मी उठणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला शब्द देणार नाही तोपर्यंत मी तुमच्या चरणावर उठणार नाही. आणि त्याच वेळी ही घटना चालू असते. त्या वेगवान अवस्थेमध्ये रथातून त्याच वेळी कैकेयी तिथे प्रवेश करते. कारण की तुम्हाला माहिती आहे कैकेयीजवळ किती गुण होते, किती कला होत्या. सगळ्या गुणांनी, कलांनी युक्त असणारी ती एकमेव महिला होती पृथ्वी तलावर. ती तिथं पोचल्यानंतर आता सगळे राजे सामंत त्या कैकेयीचा जय जयकार लावतात की माता कैकेयी की मी नाही, तिथलं सांगाले. तर जय जयकार लावल्यानंतर आता सगळे सावध होतात. सावध झाल्यानंतर ज्यावेळी रथातून कैकेयी उतरते आणि चालत चालत श्रीरामांच्या जवळ आल्यानंतर राम आता कैकेयीच्या चरणावर प्रणाम करण्यासाठी झुकणार आहे, तोपर्यंत ती रामांना आलिंगन देते आणि जोर जोरात रडायला चालू करते की माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे, माझ्यामुळेच तुम्हाला वनवास मिळालेला आहे आणि माझ्यामुळेच तुम्ही वनात गेलेला आहे. त्यावेळी श्रीराम त्या कैकेयी मातेला सांभाळतात आणि हे माते, तुम्ही कोणताही विलाप आणि कोणतेही दुःख मनामध्ये बाळगू नका आणि कोणताही दुःख आणि विलाप मनामध्ये करू नका. हे तुमच्यामुळे काय घडलेलं नाही, आमच्या क्षत्रियांचा धर्म आहे आणि क्षत्रियांना एकदा दिलेला शब्द आहे, तो वचन म्हणून क्षत्रियांना पाळावंच लागेल. जरी आमचा प्राण गेला तर चालेल, परंतु आमचे वचन 3 काळामध्ये जाता कामा नये. हा क्षत्रियांचा धर्म आहे. तो धर्माचं पालन करण्यासाठी मी उद्युक्त आहे. मी माझ्या धर्माचं पालन करलोय. त्या धर्माच्या पालनामध्ये तुम्ही निश्चित रूपानं कोणताही मध्यस्थ मार्ग आणू नये, ही माझी तुम्हाला निवेदन आहे. आणि तो कैकेयी मातेच्या चरणावर त्यांचे चरण स्पर्श करून श्रीराम त्यांचे चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम करतोय. परंतु तिचं रडणं काही थांबत नाही. भरत इकडे उठना, तशाच अवस्थेमध्ये श्रीराम आहे. लक्ष्मण सुद्धा तिथे येतात, सीता येते आणि कैकेयी मातेच्या चरणावर पडून त्यांनी सुद्धा प्रणाम करतात. आणि त्यांना उठवल्यानंतर आता हे सगळं जे वात्सल्याचं आणि दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या वातावरणामध्ये आता सगळीही एकमेकांच्याकडे बघायल्यात. त्यावेळी श्रीराम परत आणि समजावून सांगतात की हे माते, हे वत्स भरत, एक गोष्ट लक्षात घ्या, मी क्षत्रियांचा धर्माचं पालन करत आहे. तो धर्म पालन करण्यामध्ये तुम्ही मला कोणतीही अडवणूक करू नका. मी माझ्या धर्माचं पालन करून दे आणि तुम्ही तुमच्या धर्माचं पालन, तुम्ही तुमच्या राज्याचं सांभाळ करून तुमच्या धर्माचं पालन करावं. ही गोष्ट मी तुम्हाला विनयपूर्वक सांगत आहे. हे ऐकल्यानंतर आता त्या कैकेयी मातेला धीर मिळाला. भरत आता थोडा धीरात आहे, परंतु तरी सुद्धा त्यानं चरण सोडले नाहीत श्रीरामांची. आता श्रीराम त्या भरताला उठवतात
आणि एक आलिंगन देतात. आलिंगन दिल्या दिल्या तो भरत जोर जरा रडायला चालू करतोय. परत आणि कैकेयी माता त्या दोघांना आलिंगन देऊन ती सुद्धा रडायला चालू करते. असा कधी प्रसंग बघितलाय काय? सगळे आनंदाने आणि विरहाचे अश्रू होते. हा प्रसंग पुढ्यात आल्यानंतर त्यावेळी परत ज्यावेळी ही सगळी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्या वेळा श्रीरामानं त्या दोघांनाही समजावून सांगितल्यानंतर ते दोघंही तयार होतात की आम्ही आमच्या धर्माचं पालन करतो आणि तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करावं. ही गोष्ट म्हटल्यानंतर भरत राजा आणि कैकेयी रथामध्ये बसतात आणि आपल्या अयोध्या नगरीकडे प्रयाण करतात. श्रीराम आपला जो वनवास चालू आहे तो वनवासाचा प्रवास तिथनंच पुढे चालू करतात. भरत ज्यावेळी त्या अयोध्या नगरीमध्ये परत जात असताना त्यांना सुद्धा वाटेत अरहनाथ भगवंतांचं मंदिर लागल्यानंतर ते मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तिथं भगवंतांची पूजा अर्चा आणि उत्कृष्ट पद्धतीनं भगवंताचं दर्शन आणि ध्यान वगैरे गोष्टी तिथं करतात. आणि तिथनं मग आपल्या नगराकडे प्रयाण करण्यासाठी निघणार असतात. त्यावेळी तिथं जे आचार्य आणि मुनी महाराज होते त्या मुनी महाराजांच्याकडे ते दर्शनासाठी जातात. त्यांचं दर्शन करतात आणि दर्शन केल्यानंतर ज्यावेळी आचार्य महाराजांचं दर्शन घेतले त्यावेळी आचार्य महाराज काहीतरी सांगण्याच्या अपेक्षेमध्ये होतं. त्याच वेळी भरत राजा म्हणतोय की महाराजजी, या संसारात काहीही अर्थ नाही. हा संसार निस्सार आहे. ह्या संसारात कुणाची गती कर्मगतीनुसार कशी चालेल आणि कुणाचं कर्म कसं होईल हे सांगता येत नाही. या संसारात काहीही अर्थ नाही. त्यावेळी भरत हे सगळ्या गोष्टी बोलतोय आणि त्यावेळी आचार्य महाराज काहीतरी गोष्ट सांगतात. त्यावेळी आचार्य महाराज सांगतात की खरोखर हा संसार पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आभाळातल्या विजेप्रमाणे आहे. जसा आभाळामध्ये 7 रंगांचा इंद्रधनुष्य पडतोय तसा संसार आहे. वृक्षाप्रमाणे संसार आहे. जसे वृक्षाची पानं गळून पडतात, फळं गळून पडतात, फुलं गळून पडतात, त्याप्रमाणे हा संसारात सुद्धा सगळ्या गोष्टी तशाच घडत असतात. हे सगळं ऐकल्यानंतर भरताच्या मनामध्ये वैराग्याची ज्योत पेटत होती. परंतु काहीही उपयोग नसतो. कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे आणि धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून एवढे वैराग्याचे भाव आल्यानंतर त्या सगळ्या वैराग्याला सांभाळून भरत आचार्यांच्या चरणावर परत नतमस्तक होतोय आणि आचार्यांच्या चरणामध्ये आचार्यांना म्हणतोय तुम्ही मला एक नियम द्यावा. आचार्य महाराज म्हणतात की तुम्हाला कोणता नियम पाहिजे? त्यावेळी भरत राजा सांगतोय की मला तुम्ही एक नियम द्यावा. ज्यावेळी परत माझं श्रीरामांचं आणि माझी ज्यावेळी परत भेट होईल त्या दिवशी मी दीक्षा घेणार. हा नियम मला तुम्ही द्यावा. आता आचार्य महाराजांनी ऐकलं. आचार्य महाराजांना सगळं काय माहित होतं. आता आचार्य महाराज परत समजावून सांगण्याचा करायचा प्रयत्न करणार होते. त्याच वेळी भरत राजा दर्शन करतोय आणि चरणावर पडतोय आणि म्हणतोय की महाराजजी मला नियम द्यावा. आता महाराजांचा नाईलाज होता आणि महाराज तथास्तु म्हणतात आणि नियम देतात. नियम तो घेतोय कायस्वर्गपूर्वक नियम घेतोय की ज्या दिवशी श्रीरामांचं परत दर्शन मला होईल त्या दिवशी मी दीक्षा घेण्यासाठी निघून जाणार. हा नियम तो घेतोय. आम्ही स्वप्नात तर घेतलाय. कधी स्वप्नात तर दीक्षा घेतलाय की नाही? नाही म्हणते बघा. सत्य रूपामध्ये तर कधी घेणार नाही. सोडा घेणार आहे. घेणार म्हणले बघा. होय चांगलाय. तथास्तु. एक अंतरंगामध्ये कोणतीही भावना असून दे, अंतरंगामध्ये कोणतेही विचार असून दे, आज भावनेचा पहिला दिवस आहे. दर्शन विशुद्धी भावना आज सुरू झालेली आहे. आज आपण ती दर्शन विशुद्धी भावनेचं पूजन केलेलं आहे. आज भावना अंतरंगामध्ये संध्याकाळी आम्ही भावना करणं आवश्यक आहे की कधी ना कधी मी या जगामध्ये आहे तोपर्यंत कधी ना कधी दीक्षा घेणार ही संकल्प मनात बांधा. बरं नाही झालं तर शेवट समयला तर सल्लेख नाही घ्यायच्या आधी ते दीक्षा घेऊन सल्लेख ना करतो अशी तर भावना करा. ते नाही झालं कमीत कमी प्रतिमाधारी तर बनतो. ते नाही झालं
कमीत कमी मिथ्यात्वाचा तर त्याग करतो, एवढा तर संकल्प बांधा. आणि कायच नाही होत वाटलं, नीट गोल कुठं कुठं जायचं, घरात हो. दुसरीकडे कुठे जायचंय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आजचा जो प्रसंग होता, उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवन, टाइम कुणासाठी थांबत नाही, उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवन आपल्याला परत श्रीरामांचा आणि उत्कृष्ट वृत्तांत उद्याच्या भागामध्ये सुनावणार आहेत. कारण की आजचा कर्मसिद्धांत असा मिळतोय, कर्मसिद्धांत असा आहे की माझी जी जी कर्तव्य आहे त्या कर्तव्यांना पार पाडणं सगळ्यांना आवश्यक आहे. बायकोनं बायकोचं कर्तव्य पार पाडायचं आहे, नवऱ्यानं नवऱ्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे, आई वडिलांनी आई वडिलांचं कर्तव्य पार पाडायचं आहे, मुलांनी मुलांचं कर्तव्य पार पाडायचं आहे. जी जी नाती आहेत, जी जी गोती आहेत, त्या गोत्यांना नात्यांना आपल्या कर्तव्य रूपामध्ये धर्म रूपामध्ये आपण पार पाडणं आवश्यक आहे. आजचा कर्मसिद्धांत हा प्राप्त होतो. आम्ही कधी भावनिक झालो, कधी हृदयस्थ झालो, कधी वात्सल्य भावानं प्रेरित झालो, कधी प्रेम भावानं प्रेरित झालो, त्याच्यानुसार निर्णय 3 काळात होत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे. आजचा कर्मसिद्धांत मिळतोय, अनुशासन आणि कर्तव्य सगळ्यात महत्वाचं आहे. अनुशासन आणि कर्तव्य सगळ्यात महत्वाचं आहे. एक दिवस चातुर्मासमध्ये रविवारचा प्रवचन असेल, येईल विषय, वेळ मिळेल तो. त्यामुळं आजचा कर्मसिद्धांत आहे, आम्ही सुद्धा आमची कर्तव्य पार पाडून बाकीच्या धर्माच्या क्रिया आणि धर्म जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करण्याचा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. त्याच वेळी राजा पदावर असून सुद्धा एवढ्या पूर्ण जगाचा विश्वाचा राजा असणारा भरत सुद्धा भगवंतांची पूजा अर्चा ज्या ज्यावेळी मिळेल त्यावेळी ते करत होते. आमची जमीन 1 एकर 2 एकर 5 एकर लेतले 100 एकर, 100 एकरवाली कोण नाहीच सोडा, ते तिकडच्या सांगली भागात आहेत. इकडे कोण 100 विकेल नाही. एवढी जमीन असून सुद्धा जास्त जरा पैसे संपत्ती असली हे आम्ही धर्म विसरलाच. सुखाची साधनं मिळाली तर धर्म विसरलाच. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या आजच्या कर्मसिद्धांतून एवढंच शिकायचं आहे, कितीही मोठं पद असेल, काही असेल, तर आम्ही धर्म करायला कधी विसरायच नाही. जर हे केलं तर आमचं जीवन आदर्श प्रकारचं होईल. मी एवढीच भावना करतो, कर्मसिद्धांतांचा तुम्ही वापर करून तुमच्या जीवनाला आदर्शमय बनावा एवढी भावना करतो. आणि वारेल्यानंतर जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में ना को मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना को मेरे राम. विद्यासागर की